रेड कलरची अलर्जी आहे आलोकला. हा. सो रेड कलर कुठेच नाही. आणि हे सगळं म्हणजे कानातल्यांपासून हे Yes. सगळं कलर केलंय. हा सगळा सेट होता. पण नथ घातल्याशिवाय मराठमोळा लुक येत नाही. ही जी बाजूला फुलं आहेत ही तुमच्या एंगेजमेंटच्या रिलेटेडच आहेत असं मला कळलंय. सो हे काय आहे नेमकं? हे एक खूप मोठं ट्विस्ट आहे. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे आणि तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी. पाठराखीण या मालिकेत सध्या बराच ड्रामा सुरू आहे आणि आता प्राजक्ता आणि आलोकची एंगेजमेंट होणार आहे असं आम्हाला कळलंय. प्राजक्ता आहे माझ्यासोबत. स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. थँक्यू. खूप गोड दिसतेस, मस्त दिसतेस. Thank you. तर हा एंगेजमेंट लुक आहे तुझा. हो. काय स्पेशल असणार आहे? कारण आता आम्ही जो काही ड्रामा बघतोय त्याच्यात होईल की नाही हा सगळा गोंधळ सुरू असताना फायनली आता होतंय असं आम्हाला कळतंय. एंगेजमेंटही आज शूट होते. काय एकंदरीत लुक विषयी आम्हाला सगळ्यात आधी सांगशील की तुझा आणि आलोकचा असं काही असं कोऑर्डिनेशन केलेलं लुक आहे? हो, दोघांचं एक छान कॉम्बिनेशन केलेलं आहे डिझायनरने आमच्या. तुम्ही बघताय की मी ही अशी बेबी पिंक कलरची पैठणी वेअर केलेली आहे. ज्वेलरी खूप छान आहे, सगळं पिंक कॉम्बिनेशन आहे आणि रेड कलरची अलर्जी आहे आलोकला. हा. सो रेड कलर कुठेच नाहीये. म्हणजे माझी ही ज्वेलरी सुद्धा रेड, थोडेसे त्याच्यामध्ये असे डॉट्स होते. सो ते सुद्धा आम्ही हाईड केलेले आहेत. ओके. आणि सगळं बेबी पिंक कलर ठेवलेला आहे. रेड कलर तुला कुठेच दिसणार नाही. इव्हन माझे इयरिंग्स म्हणा किंवा हे बघ इथे पण असे होते. सो हे सुद्धा आम्ही अवॉइड केलेलं आहे सगळं, कारण त्याला रेड कलरची अलर्जी आहे म्हणून. तर खूप छान वाटतंय सगळं. आज एंगेजमेंटचं शूट करतोय आम्ही. खूप ड्रामा आहे, मी तो सांगणार नाही प्रेक्षकांना, पण खूप सरप्रायझिंग आहे. कारण आम्हाला जेव्हा ती स्टोरी कळाली की अशा पद्धतीने ती टर्न घेते स्टोरी, सो खूप कमाल वाटतंय आणि मजा येते काम करायला. पण तू आता म्हणालीस ज्वेलरीमध्ये रेड होतं, ते हाईड केलंय. कुठे म्हणजे कुठल्या ज्वेलरीमध्ये होतं मला जरा प्लीज सांगशील, म्हणजे आमच्या प्रेक्षकांना मला सांगायला मदत आमच्या होईल. डिझायनरची कमाल आहे हा. हे. आणि आमच्या सेटवर कॉस्ट्युममध्ये वैष्णवी नावाची एक मुलगी आहे की तिने खूप स्मार्टली ते सगळं लपवलेलं आहे. तुम्ही बघताय की हे जे पिंक कलरचे डॉट्स आहेत येस. ते रेड होते. सो आम्ही Oh. ते थोडंसं स्मार्ट आयडियाने बेबी तर मॅच करून असं कलर केलंय का ते? हा राईट. ओ. आणि हे सगळं म्हणजे कानातल्यांपासून हे Yes. सगळं कलर केलंय. हा सगळा सेट होता. पण ते छान होतं असं वाटतही नाहीये की आम्ही ते इथे Wow. सेटवर डिझाईन केलंय. वा वा वा, मस्त. पण हा जो लुक आहे ही पैठणी आहे आणि असा एंगेजमेंट स्पेशल लुक काय करायचा, असा काय विचार होता की प्राजक्ताची एंगेजमेंट असणार आहे? अर्थात जसा हा रेड कलर जसा लपवायचा विचार आहे तसं ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही 2-3 लुक ट्रायल झाले का आणि फायनल हा कसा झाला? हा तर एक छान सहावार लुकमधला लुक आहे हा. पैठणी आहे बेबी पिंक कलरची. छान हेअरस्टाईल आमच्या हेअर दीदींनी केलेली आहे. नाकात नथ आहे. मी युजली घालत नाही नथ किंवा नाकात काहीच घालत नाही, पण माझं जे काही होल आहे ते कधीच बुजत नाही. सो ते फक्त थोडंसं घालताना त्रास होतो, डोळ्यातनं खूप पाणी येतं. पण नथ घातल्याशिवाय मराठमोळा लुक येत नाही. सो ते आज छान नथ घातलेली मी आहे. इयरिंग्ज आहेत, बांगड्या आहेत आणि एक ह्या एंगेजमेंट लुक नंतर मेहंदीचा एक लुक असेल किंवा हळदीचा एक लुक असणार आहे आणि स्पेशली लग्नातला लुक तर एक वेगळाच असणार आहे. तो प्रेक्षकांना बघायला मिळेल. पण आता हे सगळ्या सेरेमनीज एका मागोमाग एक होणार आहेत का? म्हणजे आज एंगेजमेंट झाली की लगेच मेहंदी, हळद आणि असा सगळा सोहळा लागोपाठ आम्हाला पाहायला मिळणार आहे? हो, ऑफकोर्स प्रेक्षकांना बघायला मिळेल. ओके. पण त्याच्यातले हे लुक ठरलेत का प्राजक्ताचे? हो, ठरलेत आणि ते ऑफकोर्स सरप्रायझिंग आहेत सगळ्यांनाच. आता सांगणार नाही, पण छान आहेत. आम्ही सगळेच म्हणजे अगदी स्टार प्रवाहाची जी चॅनलची क्रिएटिव्ह टीम आहे ती, आमच्या पाठराखीण मालिकेची क्रिएटिव्ह टीम, आमचे डिझायनर, हेअर, मेकअप सगळेच खूप मेहनत घेत आहेत छोट्या छोट्या गोष्टींवर. आणि कसं छान डिसेंट लोकांना वाटेल ते बघतायत. आणि डेफिनेटली मी जेव्हा फोटोज अपलोड करते किंवा प्रेक्षकांना ते बघायला मिळतात सिरियल्समध्ये, ते सुद्धा खूप छान वाटतं. त्यांच्याकडनं खूप छान रिस्पॉन्स येतो. इवन माझे जे रेग्युलर सिरियलमधले पण जे लुक्स आहेत तर ते सुद्धा खूप भारी वाटतं लोकांना बघायला. ती हेअरस्टाईल म्हणा किंवा तो एक सटल मेकअप, खूप नॅचरल मेकअप, एक्झॅक्टली. आउटफिट सुद्धा खूप भारी वाटतात. सो असं प्रतिक्रिया मिळत आहेत की छान दिसते स्क्रीनवर.
सो जसं तू मगाशी मला म्हणालीस की आत्ता एकामागोमाग एक आम्हाला सगळ्या सेरेमनीज पाहायला मिळणार आहेत, लुकही हळूहळू रिव्हील होतीलच, पण तुझा हा लुक हे खूप सुंदर आहे आणि तू म्हणालीस पिंक आणि हे सगळं केलेलं आहे. मी एक आवर्जून विचारेन, मेकअप तू स्वतः केलेला आहेस का काय? कारण प्राजक्ताला आम्ही बघितलं की स्किन प्रिपेरेशन आणि हे सगळं करायची खूप आवड आहे, ती स्वतः काही गोष्टी करते. सो काय सांगशील आता? हो, मी स्वतः केला आहे मेकअप आणि थोडंसं फार जर काही फिनिशिंग असेल तर आमचे मेकअप दादा असतातच, पण मी करते स्वतःचा मेकअप. ओके. तर तू मगाशी मला म्हणाली होतीस की रेड कलर तुम्ही सगळ्यात अवॉइड करता, राईट? ती जी बाजूला फुलं आहेत ही तुमच्या एंगेजमेंटच्या रिलेटेडच आहेत असं मला कळलंय. सो हे काय आहे नेमकं? हे एक खूप मोठं ट्विस्ट आहे आणि तो एक छान ड्रामा आहे की जो प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. मी आता असं ओपन नाही करणार, पण येस, हा बुके एंगेजमेंटसाठीचाच आहे. ओके. पण मग ह्याच्याशी रिलेटेड सगळा ड्रामा घडणार आहे असं काही असणार आहे? हां, त्याच्या रिलेटेड आहे. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आणखीन खूप काही ड्रामा आहे. सो मी आत्ताच सांगितलं तर सगळं भिंग फुटेल आमचं. ओके. पण आत्ता अर्थात हा जो ट्विस्ट चालू आहे की होणार होतं, नव्हतं, ह्या सगळा गोंधळ होता. आत्तापर्यंत आलोक आणि प्राजक्ताला आम्ही बघितलंय. लग्नानंतर जेव्हा लग्न होणार आहे, तेव्हा असं प्राजक्ताच्या डोक्यात आहे की कसं हँडल करायचं, प्रत्येक वेळेला काही गोष्टी कशा फॉलो करायच्या आहेत तिला. तर असं काही प्राजक्ताचे ठरवलेलं आहे का लग्न करताना? असं काही आत्ता तर ठरवलेलं नाहीये प्राजक्ताने, पण जी सिच्युएशन येईल त्याला ती फेस करेन ठामपणे. कारण तिने आत्ता जो काही ठामपणे निर्णय घेतलेला आहे, तो तिच्या फॅमिलीसाठी असेल किंवा तिच्या बहिणीच्या सुखासाठी असेल, तर तो ठामपणे घेतलेला निर्णय ती यशस्वीरित्या पार पाडेलच आणि ती करेनच काहीही झालं तरी. कारण तेवढी ती खंबीर आहे या घराच्या सुखासाठी, बहिणीच्या सुखासाठी आणि तिच्या कुटुंबासाठी. त्यामुळे जे काही पुढे वाढलेलं आहे, तर ती एकदम ठामपणे त्याला सामोरे जाईल. येस. या लुकची आणखी एक खासियत मला अशी वाटते की थोडेसे मेसी हेअर आणि असा लुक आहे. आपण प्रत्येक वेळेला बघतो की आता एंगेजमेंटला काही टिपिकल गोष्टी आपण फॉलो करतो किंवा पारंपरिक काही गोष्टी आलेल्या असतात, त्या थोड्याशा आता मोडून आपण थोडे पेस्टल कलर यूज करतो किंवा हेअरस्टाईलमध्ये चेंजेस करतो. म्हणून तुम्ही हे थोडंसं वेगळं करायचा प्रयत्न केलाय का प्राजक्ताच्या लुकसाठी? हो, कारण ह्या भाग्य आणि प्राजक्ता या दोघी आत्ताच्या काळातल्या मुली आहेत, कॉलेज गोईंग आहेत. त्यामुळे असं काही टिपिकल असं काही अ, नव्हता लूक डिझाइन, म्हणजे काही असं टिपिकल काहीतरी आपण बन करूयात किंवा वेणी करूयात, असं काहीतरी नव्हतं किंवा नॉर्मल क्लच करूयात. सो एक वेगळा थोडासा वेस्टर्न टच आणि सहावार साडीवर जाईल अशी हेअरस्टाईल आम्ही सर्च केली. सो आणि ही त्या पद्धतीने थोडंसं टॉंग करून, आता तरी माझे थोडे मेसी झालेत कारण सकाळी मेकअप केलेला आहे, हो. सकाळी हेअरस्टाईल केलेली आहे. आत्तापर्यंत ती थोडीशी अशी थोडी मेसी झाली आहे. पण एक ओव्हरऑल लुक छान वाटेल. म्हणजे सेटवर सुद्धा मला सगळे कॉम्प्लिमेंट देत आहेत की खूप छान वाटतंय. मी नॉर्मली प्राजक्ता कॅरेक्टर ही जीन्समध्ये, टॉप, कुर्ता याच्यामध्ये असतं. पण आता पहिल्यांदा मी जेव्हा सेटवर गेले तेव्हा सगळ्यांना असं वॉव असं झालं. आत्ताच आमचे डी-ओ-पी पण म्हणाले की छान दिसतंय, म्हणजे 200% लूक डिफरंट वाटतोय. सो येस, हे खूप आवडतंय सेटवर, तर प्रेक्षकांनाही डेफिनेटली आवडेल. येस. या लुकमध्ये प्राजक्ताला बघितल्यानंतर आलोकची काय रिॲक्शन आहे? एंगेजमेंटच्या लुकसाठी जेव्हा पहिल्यांदा तू आलोकच्या समोर आली असशील, आलोकची कशी रिॲक्शन होती? हे खरं तर बघायला मिळणारच आहे पुढच्या काही एपिसोड्समध्ये. पण तो कशा पद्धतीने रिॲक्ट होणार आहे आलोक, किंवा त्याला काय वाटेल, तो कशा पद्धतीने हे सगळं लग्न सोहळा तो एन्जॉय करेल किंवा नाही करेल, हे सुद्धा बघायला मिळेल. मी आत्ताच काही सांगणार नाही. पण खूप ड्रामा आहे. प्रेक्षकांना जे व्हावंसं वाटतंय ते होईल की नाही होणार हे सुद्धा त्यांना बघायला मिळेल. पण कुठेतरी खात्री वाटते की आम्ही जे करतोय ते खूप आवडतंय लोकांना आणि त्या छोट्या-छोट्या गोष्टी खूप ऑब्झर्व्ह केल्या जातात. म्हणजे त्याच्यासुद्धा आम्हाला कमेंट्स येतात की आता आई-आजी मला बोलते, जे प्राजक्ताला बोलत असते ते लोकांना आवडत नाही. तर मी जिथे जाते, मी परवा एका नाटकाला गेले होते, तर तिथे फोटो काढायला काही प्रेक्षक आले होते. काही बायका आल्या आल्या होत्या, तर त्यासुद्धा मला म्हणाल्या की आई-आजी किती बोलतात ना तुम्हाला, आम्हाला खूप वाईट वाटतं त्या गोष्टीचं. सो हे आमचे जे कॅरेक्टर्स प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेले आहे, ते त्याची ही पोचपावती आहे असं मला वाटतं. किंवा तुम्ही खूप छान दिसता, तुमची हेअरस्टाईल खूप आवडते, तुम्ही खूप एकतर कमेंट होती मला की तुम्ही खूप क्यूट एक्सप्रेशन्स देता. सो ते खूप छान वाटतं. किंवा आमचा बहिणी-बहिणींमधला जो बॉन्ड आहे तो लोकांना आवडतोय.
आणि नॉर्मल स्टोरी नाही आहे. सो ते प्रेक्षकांना वेगळी स्टोरी असल्यामुळे आणखीन जास्त उत्सुकता वाटते बघायला. ऑन स्क्रीन प्राजक्ताची एंगेजमेंट तर आता होते, पण ऑफ स्क्रीन जेव्हा खऱ्या आयुष्यात प्राजक्ताची एंगेजमेंट झालेली, तेव्हा प्राजक्ता अशा काही गोष्टी आठवतात तेव्हा लुकसाठी तू कारण तुझे लग्नातले लुक हे प्रचंड गाजले होते. सो एंगेजमेंट प्रत्येक सिरेमनी मधले अर्थ कारण खूप विचार करून तुम्ही त्या लुकवर मेहनत घेतलेली. Yes. सो रिअल लाईफ मधलं काहीतरी एक्सपिरियन्स आता एंगेजमेंटचा तुला शेअर करावं असं वाटतं? अं, तू होतीसच तेव्हा त्यामुळे मी काही वेगळं सांगणार. तू सगळ्या गोष्टींमध्ये होतीस. तेव्हा तर खूप कमी वेळ मिळाला होता कारण माझ्या एका फिल्मचं शूट चालू होतं. हो. जी स्मार्ट सूनबाई मी फिल्म केली. तर अगदीच 2-3 दिवस माझ्या हातात होते. सो आउटफिट फाइंड आउट करणं किंवा ते डिझाइन करणं, लूक सगळे डिसाईड करणं, ह्या सगळ्या गोष्टी आणि खूप मेजर काम होतं. कारण सगळ्यांचे डोळे असे होते, की आता काय आम्हाला नवीन वेगळं बघायला मिळेल. पण ते खूप छान झालं आणि तीच एक्साइटमेंट इथे आहे खरं तर, की काय आपल्याला आणखीन वेगळं करता येईल किंवा कशा पद्धतीने आपण अजून वेगळं दिसू, छान दिसू. सो एक ते असते, ती खूप मोठी प्रोसेस असते. शंभूराजना हा लुक दाखवलास का त्यांना? एंगेजमेंटचा दिवस आठवला का त्यांना हो, असं लुक हो, वगैरे हो. दाखवलं? सगळ्यांनीच घरच्यांनी पाहिला हा लूक वाव. आणि सगळ्यांना आवडला. खास करून माझ्या घरचे पण खूप त्यांना आवडतीये सीरियल. दोन्ही घरचे सासर बघतात आणायचं. सीरियल आणि खूप आवडते प्रेक्षकांना आणि छोट्या-छोट्या गोष्टी ते मला फोन करून सांगत असतात, की "बाबा आज हे झालं, ते झालं" आणि त्यांचा कायम प्रश्न असतो, की "आता पुढे काय होणार आहे?" सो मी असं म्हणते, की "आता तुम्ही पुढे बघा आता काय होईल ते." कारण ती एक उत्सुकता लागलेली असते, की आता काय होईल, आता काय होईल, कोण काय म्हणेल, मग प्राजक्ता कशी रिॲक्ट करेल, ती कसं सगळं सांभाळून घेईल, कसं सगळं हँडल करेल. सो एक त्यांना सुद्धा जे माझे बाकीचे प्रेक्षक असतात तसेच ह्या प्रेक्षकांना सुद्धा उत्सुकता असते आणि छान वाटतं त्यांना. पण तुझ्या अर्थात घरच्यांना तर सवय आहेच या सगळ्या गोष्टीची. सासरकडच्यांना खूप कौतुक आहे तुझं, कारण जेव्हा सीरियल लॉन्च झालेली आहे त्यांनी खूप कौतुकाने ते स्क्रीनिंग वगैरे केलेलं आहे. आता हा ट्विस्ट किंवा तुझे लूक वगैरे बघून जसे बाकीचे प्रेक्षक काही कमेंट्स देतात, सासूने किंवा अशा कोणी दिलेली अशी एक खास कमेंट तुझ्या लक्षात आहे की तुला सांगावीशी वाटते? सगळेच खरं तर आवर्जून सीरियल बघतात. 9 वाजता सीरियल लागते. तर माझ्या घरी 8 वाजल्यापासूनच टीव्ही लावला जातो. मग त्याच्या आधीच्या सीरियलसुद्धा लावून ठेवल्या जातात. कारण 1 मिनिटसुद्धा त्यांना लेट करायचं नसतं. सो 9च्या टाईम स्लॉटला 8:00-8:30लाच घरचा टीव्ही ऑन झालेला असतो आणि सगळे घरचे बघतात. मम्मी, पप्पा आवर्जून. पप्पा तर जिओ हॉटस्टारला पण बघतात. सकाळीच बघतात एपिसोड. सो छान वाटतं सगळ्यांना बघताना आणि मी जे काम करते ते सुद्धा खूप आवडतं त्यांना, की किती छान तू सगळं समजून घेते, सगळ्यांना समजून सांगतेस आणि कोणावर रागवत नाही, रुसत नाही. खूप अशी मॅच्युरिटीने सगळं मॅनेज करते. सो हे मस्त वाटतं. अर्थात आणि आता बरेच ट्विस्ट आहेत. आता पुढच्या काही सिनेमाने येतील तेव्हाही आपण कव्हर करायला येऊच. तेव्हा आपल्याला वेगवेगळे लूक पाहायला मिळतीलच. तेव्हा कदाचित आपल्याला काही लूक जे आहेत ते कदाचित रेडी होताना काही पाहायला येस, मिळतील येस. किंवा असे काहीतरी ट्विस्ट करायचा प्रयत्न करू आपण. आत्तासाठी खूप खूप शुभेच्छा आणि हा ट्विस्ट आम्हाला बघायचा आहे. काय येस. घडतंय जरा जाताना आमच्या प्रेक्षकांना प्लीज सांगशील? खूप मोठा ट्विस्ट आहे आणि खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी प्राजक्ता हातात घेतीये. भाग्याच्या म्हणजे तिच्या बहिणीच्या सुखासाठी असेल, ह्या घराच्या भवितव्याचा जो प्रश्न होता किंवा तिच्या मामाला जे टेन्शन आलं होतं, ते सगळं दूर करण्यासाठीचा तिचा हा प्रयत्न आहे. आणि अगेन सुलक्षणा मॅमनी तिच्यासोबत जो काही सौदा केलेला आहे, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आता येणाऱ्या पुढच्या काही एपिसोड्समध्ये बघायला मिळणार आहेत. आणि मला खात्री आहे, की तुम्हाला ते स्क्रीनवर बघायला मजा येणार आहे. कारण आम्ही आता जिथे शूट करतोय तिथे पण मजा करत आणि आम्हीच इतक्या इंटरेस्टिंगली शूट करतोय ना, सो आता सकाळी आम्ही 7 वाजता येतोय सेटवर, 6-7 वाजता घर सोडतोय आणि रात्री लेट नाईट पॅकअप होतोय. पण तितकंच इंटरेस्टिंगली आम्ही शूट करतोय कारण आता पुढे काय होईल, पुढे काय होईल आम्हालाच काम करताना भारी वाटतंय. सो तो कामाचा सगळा थकवा दिवसभराचा तासनतास शूट करतोय आम्ही त्याचा आणि अगेन
ह्या सगळ्या गेटअपमध्ये असंच बसावं लागतं बाहुलीसारखं. अजिबात असं हलता येत नाही वगैरे. सो हा सगळा थकवा आमचा दूर निघून जातो जेव्हा आम्हाला पुढची स्टोरी कळते आणि त्याप्रमाणे आम्ही काम करतो. सो नो डाऊट प्रेक्षकांना सुद्धा ते आवडेल बघायला आणि असंच प्रेम करत राहा. तुमच्या छान छान कमेंट्स आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. येस, थँक्यू सो मच. आणि पुन्हा एकदा खूप छान आणि गोड दिसतेस या लुकमध्ये. आणखीनही असे बरेच लुक आता लवकरच येऊ देत आम्हाला बघण्यासाठी. Yes. थँक्यू सो मच. थँक्यू.